नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवली होती मस्त रसरशीत झणझणीत अशी छोल्यांची भाजी। बघू शकता मस्त छोले। तर चला लगेचच तुम्हाला दाखवते कशी बनवायची। इथे मी छोले उकडून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये थोडी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालायचे। ते तडतडून दिले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि ते मस्त फ्राय करायचे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून त्याला तेल सुटूपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे। बघू शकता आता तेल सुटूस तर फ्राय केलंय मी। आता त्याच्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालायचा आहे। आता हा मसाला मी ह्यामध्ये घालून मस्तपैकी त्याला तेल सुटूपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कच्चा राहणार नाही आणि भाजीला चांगला टेस्ट येईल। त्याच्यामध्ये हळद, थोडीशी लाल तिखट आणि आपल्या घरातला घरगुती गरम मसाला तुम्ही घालू शकता आणि छोले मसाला घालायचा आहे आणि तुम्हाला जर कोणता अजून घालायचा तर तुम्ही घालू शकता। आणि मस्तपैकी हे फ्राय करून त्याच्यामध्ये आपले छोले उकडलेले ते घालायचे पाण्यासकट। त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता बघू शकता तुम्ही थोडा वेळ झाला आहे, आता याला उकळी झाली आहे, सुटलेली आहे। तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये पाण्यासारखे लागू नये म्हणून 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालून ती मस्तपैकी एकजीव करून घेतलेली भाजी आता ती थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवली आहे। आता ही ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झाली। बघू शकता सुरेख कलर आलेला आहे आणि स्वादला सुद्धा मी सांगते खूप छान झाली असणार आहे। मी टेस्ट करून नक्की सांगेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।